नक्कीच. बघा, भक्ती हा या भारतभूमीचा एक असा भाव आहे की जो जगामध्ये कुठेही नाही आहे. आणि म्हणून ही जी भक्ती आहे, मग ती कुठल्याही धर्माची असून दे, या देशाला मोठं बनवते, महान बनवते. आणि असंच एक महान कार्य आमचे इथले आमदार मंगेशजी कुडाळकर यांनी केलेलं आहे. शेवटी लोक ज्यांची पूजा करतात ते पूजास्थान त्यांना बनवून देणं, याच्या अर्थ दुसरी पुण्याची बाब नाही. आणि म्हणून आमदार कसा असावा याचं उत्कृष्ट उदाहरण मंगेशजी कुडाळकर आहेत. आणि लोकांच्या बोलण्यामधून मला असं दिसलं की बोलणारी माणसं काम करत नसतात आणि काम करणारी माणसं बोलत नसतात. म्हणून मी मंगेशजींना सुद्धा सांगितलं, सातत्याने काम करत राहा आणि बोलणाऱ्या माणसांकडे दुर्लक्ष करा. तुम्ही मुंबईतले सर्वोत्कृष्ट आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. आता आमदारच का भविष्यात जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा त्यांना स्थान निश्चितपणे त्यांना वरची पदं मिळून दे, त्यांचा खूप प्रगती होऊन दे, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि एकंदरीतच आम्ही दिवसरात्र मुंबईसाठी काम करत असतो, महाराष्ट्रासाठी काम करत असतो. सकाळी एक पर्यावरणाच्या कॉन्फरन्सला गेलेलो होतो वर्ल्ड ट्रेड सेंटरला. मुंबईची हवा कशी शुद्ध बनवायची ह्याच्यावर आम्ही खूप काम करतो आहे. मुंबई स्वच्छ राहिली पाहिजे, मुंबई सुंदर राहिली पाहिजे, मुंबई आरोग्यदायी राहिली पाहिजे. तर सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे आणि ते काम आमच्या सगळ्यांच्या हातून घडो, हे बाळासाहेबांचं स्वप्न आहे. आणि बाळासाहेब म्हणजे शिवसेना. आणि म्हणून बाळासाहेबांचं हे सुंदर मुंबईचं स्वप्न पूर्ण करण्याची ताकद निळकंठेश्वर देवाने आम्हाला देव, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर, राजकीय विषयांवरती तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की जे 31 डिसेंबरची वेळ दिलेली आहे सुप्रीम कोर्टानं, तर केंद्रामध्ये एक अदृश्य शक्ती बसली जी काम करते असं ती म्हणते. एक मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, आपण आपल्या कार्यकर्त्यांपासून लांब गेल्यानंतर काय घडतं याचं उत्कृष्ट उदाहरण हे शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये झालेलं बंड आहे. शेवटी जो नेता असतो त्यांनी कार्यकर्त्यातल्या मनाच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे, त्याप्रमाणे काम केलं पाहिजे. शेवटी मी ज्या वेळेला मुंबईच्या आमदारांना भेटतो त्यावेळेला मला, काल तर मी सरवणकर साहेबांच्या बरोबर असतो, त्यांनी केलेली कामंसुद्धा तोडून टाकली गेली केवळ सरवणकर मोठे होऊ नयेत म्हणून. त्यांच्या मतदारसंघामधले जवळजवळ 6,000 ते 7,000 लोक आज त्यांना घरं नाही आहेत. त्यांची इमारती पाडल्या गेल्या, त्यांना नवीन घरं नाही मिळाली. अनेक वेळेला त्यांनी दारं ठोठवली, कोणाची ती दारं सांगत नाही, परंतु त्या गरीब लोकांना न्याय द्यायला कोणी आला नाही. आज तुम्ही बघा, माझ्या मिटिंगमधला पहिला विषय असतो की किती रिडेव्हलपमेंटच्या कामामधल्या लोकांना महिन्याची भाडी मिळाली, त्यांच्या इमारतीची कामं झाली की नाही. कारण या लोकांनी मुंबई उभारलेली आहे. मी मुंबईचा पालकमंत्री झाल्यानंतर अगोदर गिरणी कामगारांसाठी जे एल्फिस्टनचं कामगार मैदान आहे त्याचा पूर्ण कायापालट केलेला आहे. या वर्षीनंतर जसं CCI किंवा जसा गरवारे स्टेडियम आहे तसा कामगारांचा स्टेडियम होणार. संध्याकाळच्या वेळेला त्यांनासुद्धा चांगलं वातावरण मिळालं पाहिजे, 2 असे क्षण मिळाले पाहिजे की जे आनंदाने ते साजरे करू शकतील. अत्युत्कृष्ट सुविधा आम्ही त्यांच्यासाठी निर्माण करतो आहे. आणि शेवटी याला शिवसेना म्हणतात. बाळासाहेबांनी गिरणी कामगारांच्या माध्यमातून एक संघर्ष उभारला. त्या काळामध्ये कम्युनिस्टांचं फार मोठं वर्चस्व हे मुंबईवर होतं आणि त्या गिरणी कामगारसुद्धा बाळासाहेबांच्याबरोबर उभे राहिले. मुंबईतला कामगार बाळासाहेबांच्याबरोबर उभा राहिला आणि मुंबईचं रूप बदलत गेलं. मराठी माणसाला त्याचा न्याय हक्क मिळायला लागला. आज आपण कुठे आहोत याचा विचार केला पाहिजे. ज्या हिंदुत्वाबद्दल बाळासाहेब बोलायचे त्यांच्या भाषणाची पहिली सुरुवात हिंदुत्वापासून असायचं. म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता शिवसेनेमध्ये गेला. तुम्ही ते विचारच सोडले आणि नुसते टोमणे बॉम्ब मारत राहिला, काय होणार आहे सांगा मला. संजय राऊतांनी पुन्हा टीका केली आहे आज. त्यांना टीका करण्यासाठी नेमलेलं आहे. सकाळी 9 पासून जे टीका सुरू करतात ते मला रात्रभर तुम्हाला खाद्य देतात आणि आमचा वेळसुद्धा ते फुकट घालवतात. त्याच्यामुळे त्यांनी टीका करत राहिलं तर त्याच्याकडे लक्ष देऊ नये एवढंच मी सगळ्यांनाच सांगू इच्छितो. काम करत राहा, जनतेची मनं जिंकत राहा. जसं काम दिवस रात्र शिंदेसाहेब करतात, प्रत्येक लोकप्रतिनिधीने ते काम केलं तर महाराष्ट्राचं चित्र बदलायला वेळ लागणार. मराठा आरक्षणावर 2 महिन्याचा कालावधी दिला आहे. त्यामध्ये 24 डिसेंबर की 2 जानेवारी असं कन्फ्युजन होत आहे. नेमकं कधीपर्यंत होऊ शकते?
मला असं वाटतं की हा प्रश्न म्हणजे असं आहे का की सरकार आरक्षण द्यायला तयार नाही. सरकारला आरक्षण द्यायचंच आहे आणि दिलेलं सुद्धा होतं. कोर्टामध्ये ते टिकू शकलं नाही, म्हणून टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे. 2 महिन्याच्या आत सांगितलेलं आहे की जे कुणबी दाखले द्यायचे होते त्याच्या संदर्भातली सगळी कारवाई पूर्ण होईल, सगळ्यांना दाखले मिळायला सुरुवात होईल. म्हणजे मुख्य मागणी मान्य झालेली आहे. दुसरी मुख्य मागणी काय आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणं, आणि ती न्यायालयीन लढाई आहे आणि ती सक्षमपणे लढवायला लागेल. ह्याच्यासाठी जे मागणी केलेली आहे की ज्या सर्वे करणाऱ्या संस्था आहेत प्रत्येक रिजनला द्याव्या, अगोदरच मान्य केलेलं आहे. प्रत्येक रिजनला एक सर्वे असेल जी इन डेप्थ संपूर्ण माहिती मराठा समाजाची काढेल आणि हे सिद्ध करून दाखवेल की मराठा समाज खरोखर मागासलेला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे शेती करणारा मोठा वर्ग हा मराठा समाजाचा होता. पूर्वीच्या काळात जमीनदार होते, परंतु त्या शेतीचे तुकडे 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 होत गेले आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला खऱ्या अर्थाने आरक्षण, खऱ्या अर्थाने नोकरीमध्ये आरक्षण मिळण्याची आवश्यकता आहे आणि ते आमचं सरकार 100% मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि आम्ही ते करून दाखवणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.